दीप देसाई दुपारी 1च्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आता बातमी आहे एका अनोख्या पुलाची। सरकारी काम आणि 6 महिने थांब असं म्हटलं जातं, मात्र आसामच्या दिब्रुगडमध्ये दुमजली पूल बांधण्यासाठी तब्बल 21 वर्षांचा कालावधी लागलाय। पंतप्रधान देवेगौडा यांनी त्या पुलाचं भूमिपूजन केलं। आता कुठं बांधून तो पूल तयार झाला असून त्या पुलावरून एकाच वेळेला ट्रेन आणि वाहनं सुद्धा धावणार आहेत। भारतीय सैन्य सज्जतेच्या दृष्टीने हा पूल अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। न्यूज 18 लोकमत। यानंतर पुढची बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातली। काँग्रेस प्रकाश आंबेडकरांना 2 जागा सोडायला तयार झालेला आहे, मात्र प्रकाश आंबेडकर यांनी एमआयएमची साथ सोडावी अशी काँग्रेसची अट आहे। मात्र एमआयएमला सोबत घेण्यावर प्रकाश आंबेडकर ठाम असल्याचं कळतंय। आंबेडकरांना 7 ते 8 जागा हव्यात अशी सुद्धा माहिती मिळते आहे। आता बातमी आहे न्यूज 18 लोकमतच्या उपक्रमानंतर बीजमाता राहीबाई पोपेरे यांना मिळणाऱ्या हक्काच्या घराची। न्यूज 18 लोकमतनं सन्मान बळीराजाचा पुरस्कार सोहळ्यामध्ये राहीबाई पोपेरे यांचा गौरव केला। यावेळी हक्काचं घर नसल्याची खंत राहीबाईंनी व्यक्त केल्यानंतर महसूल मंत्री चंद्रकांत पाटलांनी लागलीच त्यांना घर देण्याचं जाहीर केलं। चंद्रकांत पाटलांच्या त्या आश्वासनाच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे। चंद्रकांत पाटील यांचे स्वीय सहाय्यक सचिव, त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंते, कृषी अधिकारी यांनी राहीबाईंच्या घराच्या जागेची पाहणी केली आहे। न्यूज 18 लोकमतच्या व्यासपीठावर व्यथा मांडल्यानंतर घरासाठी सरकारी यंत्रणा तत्परतेनं हल्ल्यानंतर राहीबाई यांनी न्यूज 18 लोकमतचे आभार मानले। माझ्या म्हणजे टीव्ही चॅनल वाले लोकमत येऊन गेलेले आणि त्यांनी माझी मुलाखत घेऊन आणि पुण्यामध्ये एक पुरस्काराच्या निमित्ताने माझ्यावालं हे सांगितलं। तर मग त्याच्यामध्ये मी सगळ्या माझ्या समक्ष मांडल्या आणि आज ते इथं माझ्या घरी बघायला आलेत का ते म्हणे आम्ही करून देऊ, तर ते आज स्वतंत्र बघायला आलेत आणि माझं पाण्याचं आणि माझ्या शेतीचं ओढून ताडून किंवा घराची मदत झाली तर मी अजून कितीतरी मोठं काम करील आणि माझ्या बाईपची मदत माझ्या पाठीमागे एक आहे आणि त्याच्यापासून मी सगळं समाजापासून अजून मोठं काम उंचावर करील अशी माझी एक अपेक्षा आहे। आणि खरोखर लोकमतच्या चॅनलवाल्यांचं मी खूप खूप आभारी आहे। इथे आल्यानंतर पाहिलं की अतिशय दुर्गम भागामध्ये त्यांनी मोठं काम उभारलेलं आहे, परंतु जे काही इन्फ्रास्ट्रक्चर हवं आहे हे काम पुढे नेण्यासाठी त्याची मात्र कमतरता दिसून आली। सगळ्या बियाणांचं डिस्प्ले करण्यासाठी एक रूम, त्या बियाणांचं स्टोअर करण्यासाठी एक स्टोअर रूम, त्याचप्रमाणे आलेले जे व्हिजिटर्स आहेत त्या व्हिजिटर्सना काही सांगायचं असेल तर एक कॉन्फरन्स रूम आणि प्लस काही जर त्यांना थांबायचं असेल तर त्यांच्यासाठी एक गेस्ट रूम असा आराखडा करणं आवश्यक आहे असा प्रथमदर्शनी दिसून आलेला आहे। त्या अनुषंगाने आपण एक 8-10 दिवसामध्येच त्याचा एक अतिशय कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन आपण तयार करत आहोत। यानंतर पुढची बातमी मुंबईतल्या भांडूपमध्ये पुन्हा एका 24 वर्षांच्या मुलाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झालाय। वैभव केसरकर असं या मुलाचं नाव असून क्रिकेट खेळत असताना त्याच्या छातीत दुखू लागलं। रुग्णालयात उपचारासाठी नेलं असताना त्याचा मृत्यू झाला। डॉक्टरांनी ईसीजी काढताच वैभवला कार्डियक अरेस्ट झाल्याचं त्यांनी सांगितलं। काही दिवसांपूर्वीच विद्याविहार इथं सोमय्या कॉलेजमध्ये रस्सी खेच करत असताना जिबिन सनी या तरुणाचाही अशाच प्रकारे मृत्यू झाला होता। मुंबईत महिनाभरात अशा प्रकारे हार्ट अटॅकमुळे 3ऱ्या मुलाचा मृत्यू झालाय। बदललेली जीवनशैली याला कारणीभूत असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे। इथे इमर्जन्सीमध्ये तो आला। वी डिड अ ईसीजी वॉज सजेस्टिव्ह ऑफ हार्ट अटॅक। तर जसं आपण ट्रीटमेंट चालू करणं त्याच्या अगोदरच त्याला कार्डियक अरेस्ट आला, तर आपण सगळं औषध उपचार दिले, कार्डियक अरेस्ट झालेला, रिससिटेशन केलं त्याला, कार्डियक मसाज आणि CPR केलेला। बट इट वॉज अ व्हेरी बॅड लक की इतकं यंग एजमध्ये त्याला हार्ट अटॅक झालेला आणि इन स्पाइट ऑफ ऑल अवर एफर्ट्स ही एक्सपायर्ड। बातमी बीडची आहे। बहिणीने प्रेमविवाह केल्याचा राग आल्यानं तिच्या नवऱ्याचा भर रस्त्यात निर्घृणपणे खून करणाऱ्या बालाजी लांडगे आणि संकेत वाघ या दोघांना 6व्या दिवशी पोलिसांनी गजाआड केलाय। मयत सुमित वाघमारे हा आदित्य इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शेवटच्या वर्षात शिकत होता। बातमी आहे बेळगाव जिल्ह्यातली। बेळगाव आथणी तालुक्यातल्या खल्ल्याळमध्ये पेट्रोलचा टँकर उलटला आणि त्यानंतर पेट्रोल पळवण्यासाठी लोकांची एकच झुंबड उडालेली पाहायला मिळाली। चालकाचा ताबा सुटल्यानं हा टँकर पलटी झाला। रस्त्यावर सांडलेलं पेट्रोल उचलण्यासाठी लोकांनी मग गर्दी केली आणि त्यानंतर मग पोलीस बंदोबस्तात हा टँकर हटवण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले।
ठाण्यातल्या पाचपाखाडीतील आंबेडकर रोड परिसरात सिलेंडरचा स्फोट झाला। या स्फोटामध्ये दुमजली इमारत कोसळली। या स्फोटात एका महिलेचा मृत्यू झाला असून 5 जण जखमी झाले। जखमींना सिव्हिल रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। तर पुढची बातमी सुद्धा ठाण्यातलीच आहे। ठाणे शहरामध्ये दुचाकी जाळण्याचं सत्र आता सुरू झालेलं आहे। पाचपाखाडी भागातील हनुमान सोसायटी परिसरामध्ये 18 दुचाकी अज्ञातांनी जाळल्यात। रात्री 2:30 वाजता ही घटना घडली असून आगीवर लगेच नियंत्रण मिळवण्यात आलं। मात्र या सगळ्यामध्ये या मोटरसायकल जळून खाक झाल्यात आणि अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। फायरला फोन लावलाय। सांगलीतल्या मिरज जवळच्या शिरडून गावाजवळ एका बसला भीषण आग लागली। या बसमध्ये 45 प्रवासी होते। मात्र त्याच वेळी पंढरपूर दौऱ्याहून घरी परतणाऱ्या शिवसैनिकांनी घटनास्थळावर तत्काळ धाव घेतली। जळत असलेल्या बसमधील सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढलं। बसला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे। आपण ही दृश्य बघतोय, ही पंढरपूर वरून येणारी बस होती आणि ही मिरज जवळ शिरडून या गावाजवळ या बसला भीषण आग लागली। मात्र शिवसैनिक तिथं लागलीच दाखल झाले आणि त्यांनी 45 प्रवाशांचे प्राण वाचवले। आता मुंबईकरांसाठी 2 महत्त्वाच्या आणि आनंदाच्या बातम्या आहेत। एकीकडे बांधकाम सुरू असलेल्या आणि ओसी न मिळालेल्या घरांचा जीएसटी कमी करण्याचा केंद्र सरकार विचार करते, तर दुसरीकडे गिरणी कामगारांच्या अनेक वर्षाच्या लढ्याला यश मिळालंय। 8,000 घरांची लॉटरी पुढच्या पंधरवड्यामध्ये निघणार आहे। मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर त्यांना काल हे आश्वासन मिळालंय। महाराष्ट्रातील सगळ्या सरकारी खात्यातील तब्बल 1.5 लाख अधिकारी 5 जानेवारीपासून सामूहिक रजेवर जाणार आहेत। महाराष्ट्र राज्य अधिकारी महासंघानं हा निर्णय घेतलाय। जानेवारीपासून 7वा वेतन आयोग लागू व्हावा, तसंच केंद्र सरकारप्रमाणे 5 दिवसांचा आठवडा करावा, सेवानिवृत्तीची मर्यादा वाढवून 60 वर्ष करावी आणि रिक्त पदं भरावी अशा मागण्यांसाठी सामूहिक रजा आंदोलन करण्यात आलंय। त्यामुळे क्लास 1 आणि क्लास 2 चे 1.5 लाख अधिकारी 5 जानेवारीपासून बेमुदत सामूहिक रजेवर असणार आहेत। त्यामुळे सरकारी कार्यालयात वेगवेगळ्या कामांसाठी जाणाऱ्या लोकांची मात्र गैरसोय होणार आहे। राजपत्रित अधिकारी महासंघाचा हा आग्रहाचा प्रस्ताव आहे शासनाला की केंद्राप्रमाणे सर्व सेवा सुविधा राज्यामध्ये दिल्या गेल्या पाहिजेत, की या वर्षाच्या सुरुवातीपासून म्हणजे 5 जानेवारीपासूनच 5 दिवसाचा आठवडा या राज्यामध्ये लागू करा। स्मार्ट सिटीमध्ये समावेश झाल्यानं नाशिकमध्ये सध्या अनेक विकास कामं जोरात सुरू आहेत। गंगा घाटावर भरणारा भाजी बाजार जो आहे तो स्थलांतरित करण्यासाठी याच घाटावर पालिकेनं अद्यावत भाजी मार्केट बांधलं। माजी पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आग्रही भूमिका घेत या मंडईमध्ये स्थलांतराची सक्ती सुद्धा केली। मात्र मुंडेंची पाठ वळताच हे भाजी मार्केट ओस पडलेलं आहे। त्यामुळे पुन्हा गोदा घाटावरच भाजी बाजार भरू लागलाय। पाणी प्रदूषण वाचवण्यासाठी म्हणून बांधलेल्या या अद्यावत सब्जी मंडईचा खर्चही पाण्यात जाणार असंच दिसतंय। ऊसाचा गाळप हंगाम सुरू होऊन 2 महिने उलटल्यानंतर साखर कारखानदारी अजूनही अडचणीत सापडली आहे। कोल्हापूरमध्ये साखर कारखानदार आणि खासदार राजू शेट्टी आमने सामने आलेत। राजू शेट्टी यांनी एक रकमी एफआरपी देण्यात यावी यासाठी 1 जानेवारीला साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिलाय, तर दुसरीकडे साखर कारखानदारांनी आता सरकारकडे प्रतिटन 500 रुपये अनुदान देण्याची मागणी केली आहे। एफआरपी देणं बंधनकारक असलं तरी ती एक रकमी देणं शक्य नाही असं साखर कारखानदारांचं म्हणणं आहे। 31 डिसेंबरपर्यंत याबाबत राज्य सरकारनं निर्णय घ्यावा अशी मागणी साखर कारखानदारांनी केली आहे। बातम्या यवतमाळमधल्या भीषण अपघाताची। यवतमाळमध्ये साखरपुड्यावरून परतणाऱ्या क्रुझर गाडीला ट्रकने जोरदार धडक दिली। या भीषण अपघातात 9 जण जागीच ठार झाले, तर यवतमाळ नागपूर मार्गावरील चोपरडा इथं रात्री 9च्या सुमारास हा अपघात झालाय। कळंबमधील नितीन स्थूल यांचा वाघापूर परिसरामध्ये राहणाऱ्या कांबळे परिवाराकडे साखरपुडा होता। या कार्यक्रमावरून परतत असताना या सगळ्या कुटुंबावर काळानं घाला घातलाय।